नमस्कार. आज आपण एका अशा हेल्थ मिस्ट्रीचा तपास करणार आहोत जी अनेकांना सतावते, युरिक ॲसिड. आणि हो, या केसमध्ये आपण नेहमीच बिचाऱ्या डाळीला विलन बनवतो. पण खरा गुन्हेगार डाळ आहे की कोणी दुसरंच? चला आज याचा छडा लावूया. कधी असं झालंय का की मध्यरात्री अचानक जाग आली आणि पायाच्या अंगठ्यात किंवा गुडघ्यात इतकी भयंकर कळ आली की जीवच गेला? असं वाटतं ना की जणू आतून कोणीतरी हजारो सुया टोचतंय. जर हे कधी जाणवलं असेल तर मग हा विषय खूप महत्वाचा आहे. तो मग प्रश्न हा आहे की ही सुया टोचल्यासारखी वेदना येते तरी कुठून? काय आहे यामागचं कारण? चला आपल्या तपासाचा पहिला टप्पा सुरू करूया. या सगळ्या प्रकरणाचा जो मुख्य सूत्रधार आहे ना, तो आहे युरिक ॲसिड. आता युरिक ॲसिड म्हणजे काय? सोपं आहे. आपलं शरीर जे प्रोटीन खातं ना, ते पचल्यावर जो काही कचरा उडतो त्यालाच युरिक ॲसिड म्हणतात. हो, अगदी बरोबर. हा आहे प्रोटीनचा कचरा. आता साधारणपणे काय होतं, आपल्या शरीरातल्या किडन्या ज्या आपल्या सफाई कामगार आहेत, त्या हा कचरा व्यवस्थित बाहेर फेकून देतात. सगळं छान चाललेलं असतं. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा एकतर हा कचरा खूप जास्त तयार होतो किंवा आपल्या किडन्या ओव्हरलोड होतात आणि त्यांना तो साफ करणं जमत नाही. ही प्रोसेस नीट समजून घेऊया. सगळं सुरू होतं हाय प्युरिन फूड खाण्याने. मग काय होतं, शरीरात युरिक ॲसिड म्हणजे तो कचरा खूप वाढतो. आपल्या किडन्या बिचाऱ्या ओव्हरलोड होतात आणि इथेच खरी गडबड होते. ते वाढलेले युरिक ॲसिड आहे ना, त्याचे सुईसारखे टोकदार क्रिस्टल्स म्हणजे खडे बनायला लागतात आणि मग हे क्रिस्टल्स आपल्या जॉईंट्समध्ये जाऊन अडकतात आणि सुरू होतो तो वेदनेचा असह्य खेळ. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी एक नाव वारंवार येते, प्युरिन. हाच आहे तो आपला मुख्य संशयित. चला तर मग जरा या प्युरिनची कुंडलीच बघूया. तर प्युरिन म्हणजे काय? हे एक नॅचरल केमिकल आहे जे आपल्या अनेक पदार्थांमध्ये असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं शरीर जेव्हा हे प्युरिन्स तोडतं किंवा डायजेस्ट करतं तेव्हा त्यातूनच युरिक ॲसिड तयार होतं. म्हणजे कनेक्शन एकदम सरळ आहे. जेवढं जास्त प्युरिन पोटात जाईल तेवढं जास्त युरिक ॲसिड शरीरात तयार होईल. मग हे हाय प्युरिनवाले युज्युअल सस्पेक्ट्स आहेत तरी कोण? हे बघा, मटण, काही प्रकारचे मासे, राजमा, मसूर, चण्यासारखी कडधान्य, चिकन आणि हो, पनीरसुद्धा. युरिक ॲसिड वाढलं की आपण पहिलं बोट याच पदार्थांकडे दाखवतो, नाही का? पण थांबा, कहाणी में ट्विस्ट है. ज्यांना आपण आतापर्यंत मुख्य आरोपी समजत होतो ना, ते कदाचित या केसमध्ये फक्त छोटे मोठे गुन्हेगार असतील. खरा मास्टरमाइंड कोणीतरी वेगळाच आहे. मग खरा विलन आहे ते तर. आणि आता वेळ आहे त्या खऱ्या गुन्हेगाराला समोर आणायची. तर बघा, डाळ, पालक, पनीर ह्यांच्यावर आपण उगाचच संशय घेत होतो. हे गैरसमज आहेत. खरे आणि सगळ्यात मोठे खलनायक आहेत बियर आणि गोड कोल्ड्रिंक्स. हो, धक्का बसला ना? पण हेच वास्तव आहे. हे लक्षात घ्या, युरिक ॲसिडसाठी बियर हे सगळ्यात जास्त धोकादायक पेय आहे. आणि कोल्ड्रिंक्स किंवा ज्यूसमध्ये जी फ्रुक्टोज नावाची साखर असते ना, ती तर थेट युरिक ॲसिड वाढवते. म्हणजे हे दोन पदार्थ युरिक ॲसिडसाठी अक्षरशः आग लावण्याचं काम करतात. ओके, तर आता आपल्याला खरे विलन तर सापडले आहेत. मग आता वेळ आली आहे त्या बिचाऱ्या पदार्थांवरचे आरोप मागे घ्यायची, ज्यांना आपण उगाच बदनाम करत होतो. चला, काही गैरसमज दूर करूया. पहिला, डाळी आणि प्रोटीन पूर्ण बंद करावं का? उत्तर आहे अजिबात नाही. शरीराला प्रोटीन हवंच, फक्त प्रमाण सांभाळा. दुसरा, पालक पूर्णपणे टाळावं का? नाही, त्यात प्युरिन्स आहेत, पण मॉडरेट लेवलचे. लिमिटमध्ये खाल्लेला नक्कीच चालतो. आणि तिसरं, टोमॅटो? अरे, टोमॅटोचा आणि युरिक ॲसिडचा काहीच संबंध नाही. ते खाण्यासाठी पूर्णपणे सेफ आहे. ठीक आहे, तपास झाला. गुन्हेगार सापडले. आता ॲक्शन घेण्याची वेळ. युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मी तुम्हाला काही एकदम सोपे घरगुती उपाय सांगणार आहे. सगळ्यात पहिला, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, पाणी. दिवसाला कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. पाणी काय करतं? ते शरीरातला हा सगळा युरिक ॲसिडचा कचरा अक्षरशः धुवून बाहेर काढतं. सिंपल. त्यासोबतच व्हिटॅमिन सी साठी लिंबू, आवळा, संत्री खा. चेरी फळ किंवा त्याचा रस खूप फायदेशीर आहे. बिनसाखरेची ब्लॅक कॉफी, ओव्याचं पाणी, ॲपल सायडर व्हिनेगर आणि सूज कमी करण्यासाठी आपली हळद, हे सगळे नैसर्गिक उपाय खूप मदत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे उपाय तेव्हाच जास्त प्रभावी ठरतील जेव्हा तुम्ही ते सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचलाल,
ते म्हणजे त्या खऱ्या खलनायकांना म्हणजेच अल्कोहॉल आणि साखरवाल्या ड्रिंक्सला तुमच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकाल. तर मग आजच्या या माहितीनंतर एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल. आता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा. आपल्या डाएटमधला खरा विलन कोण आहे? वाटीतली डाळ की हातातला तो कोल्ड्रिंकचा ग्लास? उत्तर तुम्हालाच शोधायचंय.